की जय, सब संत मंडळी की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री कृष्णाय नमः, श्री गुरुदेव दत्त। आपला कार्यक्रम श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा 87वा कार्यक्रम आहे आणि योगायोगानं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन देखील आपण साजरा करत आहोत। तर कीर्तनाचा नियम असा आहे की पहिला अभंग घ्या, गुरूंची प्रार्थना करा, अभंग घ्या आणि मग कीर्तन सुरू करा। पण नेशन फर्स्ट म्हणून पहिलं आपण देशाच्या घोषणा करू आणि नंतर आपल्या कीर्तनाला सुरू करू। नेहमीच्या घोषणा आहेत, सगळ्यांनी फक्त जय म्हणायचं। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हिंदवी स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदवी स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू धर्म रक्षक संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू राष्ट्र की जय, सनातन हिंदू राष्ट्र की जय, सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरुदेवता की जय, अपने अपने गुरुदेवता की जय, सत्य गुरुदेव की जय, संजोड राय की जय, सब संत मंडळी की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुंदेन तुषारधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माण्डशङ्कर प्रभुतिर् देवै सदा वन्दिता, सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजा मुखं करोति वाचालं पङ्गुलं गयते गिरिं, यत् कृपातमं वन्दे परमानन्दं माधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। पुरा गोपाल कृष्ण की जय, संचोराय की जय, सब संत मंडली की जय। एक तत्व नाम दूरधरि मना, एक तत्व नाम दूरधरि मना, एक तत्व नाम दूरधरि मना, एक तत्व नाम दूरधरि मना। ऐसी करुणा येईल तुझी, ऐसी करुणा येईल तुझी, ऐसी करुणा येईल तुझी, ऐसी करुणा येईल तुझी। ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद।
जगामध्ये हे असं एकमेव तत्व आहे की ज्याचं स्मरण केलं असता, मनापासून त्याचं स्मरण केलं असतं, त्याची जप केलं असता, त्या परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो, त्याची करुणा आपल्याला प्राप्त होते, त्याच्यावर त्याची कृपा आपल्याला होते. म्हणून हे जिज्ञासू माणसा, भगवान हे एकच एक तत्व आहे, परमेश्वर हे एक तत्व आहे आणि ते एकटी सार आहे. आणि त्यामुळे असं निश्चय दृढतापूर्वक कर आणि मनामध्ये दृढतापूर्वक निश्चय करून त्या भगवंताचं नाम घेत राहा. म्हणजे तुझी अन्यथा कुठेही भक्ती न करता त्या परमेश्वराच्या चरणी तू स्वतःला लीन करून घे, म्हणजे परमेश्वराची तुला प्राप्ती होईल आणि परमेश्वराला तुझी दया येईल आणि परमेश्वराची तुला प्राप्ती होईल, तुला परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण कसं करायचं? भगवंत ज्ञानेश्वर म्हणतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद हे अतिशय सोपं नाव आहे. काय आहे का त्याच्या अडचण? पुढे जोडाक्षर आहे का? राम, कृष्ण आणि गोविंद.
रामकृष्ण गोविंद हे नाव घेतले असता हे एकदम सोपे नाव आहे. ते नामस्मरण करण्यासाठी एकदम सोपं आहे. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करताना रामकृष्ण गोविंद किंवा जय जय रामकृष्ण हरी असं म्हणा. वाचेची सद्गत जप आहे. तुम्ही सद्गत होऊन म्हणजे मनापासून तुम्ही त्याचं नाव घ्या. राम, कृष्ण आणि गोविंद या तिन्ही नामाचा अर्थ वेगवेगळा आहे. राम नाम घ्यायचं म्हणजे रामाचं नाव घ्यायचं म्हणजे तुम्ही कुटुंब उचलवा. तुम्ही कुटुंब वसलवा म्हणजे राम हा संसारिक मार्गदर्शक आहे. एक पत्नी, एक वचनी, एक वाणी. राम हा संसारासाठी उपयुक्त आहे. रामाचे मार्गदर्शक तत्व वैवाहिक जीवनात संसारासाठी वापरा. तर कृष्ण व्यवहारिक आहे. कृष्ण व्यवहारिक याच्यासाठी आहे की कृष्णाची नीती जशी असते की मी सांगेन तेच करत. प्रभू रामचंद्रांनी कधी सांगितलं नाही की मी सांगेन ते करत. पण कृष्ण असं म्हणणार की मी सांगेन तेच करा आणि मी सांगेन तसंच करावं असं कृष्णाचं म्हणणं असतं. म्हणून राम, कृष्ण या दोघांचाही जीवनात तुम्ही उपयोग करून घेतला तर तुमचं एक जीवन चांगलं होते आणि ते गोविंद स्वरूपात फलपूर्ण होते. आता रामाच्या जीवनामध्ये बघितलं तर राम एक पत्नी, एक वचनी आणि एक वाणी. परंतु कृष्ण तसं नाही. भगवंतांकडे सुदर्शन चक्र आहे, गदा, पद्म, हस्त, गदा, शंख, चक्र आणि पद्म ही आयुध त्यांच्या हातामध्ये आहेत. त्यांच्या 16,108 पत्नी आहेत आणि निर्णय द्यायचे म्हटले तर त्यांचे निर्णय हे असं करा म्हणजे कराच. अर्जुनाने सुभद्रेला पळून द्या म्हणजे न्याच. इकडे पर्याय नाही. जरासंधाचा वध कर म्हणजे करच. कंसाला ठार मार म्हणजे मारच. रामाने विनंती केली होती रावणाला की तू युद्ध टाळ. भगवंत कृष्णाने त्याला विनंती नाही केली. तू तुझ्या पापाचे गडे भरले, आयुष्य संपलं. म्हणजे काय? कृष्णनीतीमध्ये कृष्णाला जसं हवं त्याला आपण व्यवहारिक म्हणतो. व्यवहारानुसार तू दिलं तर मी करणार, नाही दिलं तर नाही करणार. व्यवहारिक म्हणजे व्यवहारिक राहायचं असेल तर कृष्णाची नीती वापरा आणि पारिवारिक सुख जगायचं असेल चांगल्या प्रकारचं तर रामाचं स्मरण करा. रामाची जीवनशैली जगा. राम आणि कृष्णाची जीवनशैली दोन्ही एकत्रित आणली तर तुम्ही एक चांगल्या गोविंद गोपाळाप्रमाणे जीवन जगून आनंदमय जीवन जगू शकता. नामापर्ते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि बंद. आणि या नामस्मरणासारखं तत्व कुठेच नाहीये. नामस्मरणासारखा सोपा भक्तीचा मार्ग कुठेच नाही. आज गेले आपण 87 वर्ष साजरा करतोय. 87 वर्ष झाले भक्तीचा मार्ग आपण साजरा करतोय. फक्त इकडे येऊन आपण काय करतो? परमेश्वराचं नामस्मरण करतो, परमेश्वराची भजनं म्हणतो, देवाचे गजर म्हणतो, सिनेमातली परमेश्वराची चांगली गाणी असते ती म्हणतो, चांगल्या चांगल्या रचलेल्या कविता म्हणतो. कधी कधी मनात आपल्याला जे योग्य वाटेल ते वाक्य घेऊन आपण देवाचं नामस्मरण करतो. म्हणजेच काय? नामापर्ते तत्व नाही रे अन्यथा. नामासारखं सुख घेण्याचं तत्व, सुख घेण्याचं सोपं काम या जगाच्या पाठीवर कुठेच नाही. त्यामुळे तुम्ही इतर गोष्टींच्या मागे लागू नका. पूजापाठ नाही केली तरी चालेल, पण एका ठिकाणी थांबा आणि देवाचं नाव, परमेश्वराचं नाव घ्या. ते तुम्हाला जास्त मिळेल. आणि नामस्मरणाचा हा श्रीकृष्ण उत्सव आपल्या गावात 87 वर्षापासून सुरूच आहे. आपल्या परंपरापासून 4थी पिढी 5वी पिढी आज आपण हा उत्सव साजरा करतोय. बरोबर आनंदाची गोष्ट आहे. ज्ञानदेव मौन जपपाळा अंतरी धरुणी श्रीधरी जपे सदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी हातामध्ये जपमाळ घेतो आणि अंतःकरणाने श्रीहरीचं नामस्मरण करतो, सतत त्याचा जप करतो. त्यामुळे बाह्य कोणी त्रास देत असेल म्हणून त्याच्याविषयी मी विचार करत नाही. त्या ठिकाणी मी माझं मौन पाळतो, गप्प राहतो. कोणी मला कितीही त्रास दिला तरी मला त्याचं वाईट वाटत नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त यातना भोगल्या, परंतु त्यांनी तक्रार कधीच केली नाही. किंबहुना वारकरी संप्रदायाचा पाया त्यांनी ज्ञानेश्वरांनी रचला. ज्ञानेश्वरांचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला 1128 साली म्हणजे जवळजवळ 897 वर्षापूर्वी याच दिवशी झालेला आहे. शुक्रवारीच झालेला आहे. योगायोग आहे, 15 ऑगस्ट पण आहे, अष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे. म्हणून बरेच वेळा वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांना कृष्णाचा अवतार देखील म्हटलं जाते. कृष्णाच्या दृष्टीने तुलना करताना ज्ञानेश्वरांची तुलना केली जाते. संत ज्ञानेश्वरांनी भक्तीचा पाया रचताना सगळ्यात मोठं काय केलं असेल तर आपली 750 श्लोकांची भगवद्गीता, जे संस्कृत मध्ये श्लोक आहेत ते त्यांनी साध्या ओव्यांमध्ये रचले
आणि ते किती रचले तर 9200 ओव्या त्यांनी रचल्या. 750 श्लोकांचं विवेचन, 750 श्लोकांचं त्यांनी स्पष्टीकरण करताना 9200 ओव्या रचल्या. एवढं मोठं ते भावार्थ दीपिका रचली, म्हणजेच काय त्याने ज्ञानेश्वरी रचली. आणि हे सगळं केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरांनी देवाकडे जेव्हा त्यांनी त्यांची ज्ञानेश्वरी लिहून झाली, ज्ञानेश्वरी लिहिताना पण एक किस्सा असा झाला की एकदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई चालत चालत जात होते. चालत जात असताना समोर एक प्रेत यात्रा येत असते. ती प्रेत यात्रा बघून ज्ञानेश्वरांना थांबले की पूर्वी प्रेतासोबत त्यांच्या पत्नी सती जायच्या ना, ती पत्नी म्हणजे थांबवा ज्ञानेश्वरांना आज त्याचं दर्शन घेते. ती पत्नी त्या ज्ञानेश्वरांचं दर्शन घेते, त्यांच्या चरणी लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अष्टपदी सौभाग्यवती भव. तो आशीर्वाद जेव्हा ती ते स्त्रीला देतात त्या, तेव्हा ती स्त्री म्हणते महाराज तुम्ही आशीर्वाद देतात पण तो शक्य होणार नाही, तर माझ्या पतिदेवाची अंतिम यात्रा चाललेली आहे आणि त्या मी सती जाणार आहे, तर सती जाण्यापूर्वी तुमचं अंतिम दर्शन, तुमचं दर्शन मला मिळते हे मी माझं भाग्य समजते. ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईकडे बघतात. मुक्ताबाई ही जीवनात सगळ्यांना मुक्त करणारी गरज, म्हणून त्या चारी भावनांचं नाव पण तसं होतं. निवृत्ती म्हणजे सगळ्या गोष्टींपासून निवृत्ती घ्या, निवृत्ती ज्ञान देव, ज्ञान द्या, सोपान म्हणजे जीवन जगा आणि जीवनातून मुक्त व्हा. मुक्ताबाई त्यांची बरी ती वा. ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईकडे बघतात. मुक्ताबाई अलगद हसते घरातल्या घरात आणि ते म्हणतात तुम्हीच निर्णय घ्या. ज्ञानेश्वर महाराज त्या प्रेताजवळ जातात. त्या पहिल्यांदा त्या प्रेताला खाली ठेवायला जातात. आता आपल्याकडे असं प्रेत येत असतील आणि कोणी त्यांना खाली उतरवत आपण उतरवत नाही, तुझे नियम तुझ्याकडे, आम्ही अर्ध्या रस्त्यातच उतरवा असा आपला नियम, बरोबर ना. असं कोणी मध्ये थांबा सांगितलं उतरवा खाली, नातेवाईकांची आपण उतरवत नाही खाली, बरोबर. पण त्यांनी सांगितलं प्रेत उतरवा, ज्ञानेश्वरांनी प्रेत उतरवा, प्रेत खाली ठेवतात. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या कपाळावर हात ठेवतात. सच्चिदानंद आराम झाला असेल तर आता उठा, एवढं फक्त बोलतात. सच्चिदानंदच्या पिढीवर उठून बसतात. त्याच वेळेस ते म्हणतात चला तुमचं झालेलं आहे, तुमचं आता वैवाहिक जीवन संपलाय, तुम्ही आता माझ्याबरोबर चला. आणि त्याच्यानंतर सच्चिदानंद ज्ञानेश्वरांचे भक्त होतात, त्यांच्याबरोबर राहतात. ज्ञानेश्वरांनी 9200 ओव्या ज्या सांगितल्या त्या त्यांनी लिहून काढलेल्या. ज्ञानेश्वरी लिहिण्यास सच्चिदानंदांची खूप महत्वाची मोलाचं सहकार्य होते. असे सच्चिदानंद असा थोडक्यात काय ते ज्ञानेश्वर महाराज यांनी परमेश्वराची भक्ती करताना नामस्मरणाला महत्व दिलंय. आणि त्यांच्या हरिपाठातला हा 26वा अभंग आहे की जो तुम्हाला म्हणतो की तुम्ही नामस्मरणच करा. त्यांनी त्यांच्या पहिल्या अभंगात पण म्हटलेलं आहे देवाची या द्वारी उपक्षरवधी त्याने तुमची चालली. तुम्ही ज्या ठिकाणी उभं असाल त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा, देवाचं वंदन करा. तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहेत ते बघू नका. जिथे उभे आहेत तिथे क्षणभर उभे राहा, पण मनापासून करा. गाडीवर जाताना असं करतो तसं नाही, अगदी मनापासून क्षणभर उभा राहा आणि परमेश्वराचं क्षणभर तुम्ही स्मरण करा. परमेश्वर तुम्हाला नक्कीच पावणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही भक्तीच्या मार्गाने जाताना, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय भक्तीच्या मार्गाने जाताना अनेक त्यांनी मार्ग सांगितले, त्यात नामस्मरणाच्या भक्तीच्या मार्गामध्ये त्यांनी जास्त महत्व दिलेलं आहे. आणि हे करत असताना त्यांनी भावार्थ दीपिका रचल्यानंतर परमेश्वराकडे मागणं मागितलं पसाय दानाच्या स्वरूपात. पसाय म्हणजे प्रसाद, दान म्हणजे मिळणं. परमेश्वराकडे त्यांनी दान मागताना जे देवाचे भक्त आहेत किंवा ज्ञानेश्वरांचे जे भक्त आहेत किंवा ज्ञानेश्वराचं जे ऐकणार आहेत त्यांच्यासाठी काय नाही मागितलं. आता जर आपण देवाकडे गेलो तर देवाला प्रार्थना करताना काय सांगेल, जो माझं ऐकतो त्याच्यासाठी सगळं दे, बरोबर असं म्हणतो ना. पण ज्ञानेश्वरांनी तसं नाही केलं. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आता विश्वात्मके देणे येणे वाक्यातले तोषावे तोषुनी मज झाले कसा आहे जाणे. हे विश्वात्मक म्हणजे भगवान विष्णू परमेश्वरा, मी 9000 ओव्यांचं एक काव्य तुझ्यापुढे शब्दांची आहुती तुझ्यापुढे देतोय, होम करतोय, त्याचा तू स्वीकार कर आणि मला एकच मागणं दे. ते कुठलं, जे खेळांची व्यंकटी सांडलो त्या सत्तर मी रती लागलो उता परस्पर जडो मैत्री वाजली. जे कोणी वाईट आहे, ज्यांनी मला त्रास दिलेला आहे, जे माझ्याबद्दल वाईट चिंततात त्यांना तू चांगली बुद्धी दे. माझे जे चांगली माणसं आहेत ती चांगलीच होणार आहेत, त्यांना आणखीन चांगलं कर. पण जे वाईट आहे
त्यांच्या मनातले वाईट विचार जाऊन दे, त्यांच्या मनात चांगले विचार होऊन दे आणि चांगले विचार नुसते येऊ दे नको, तर ह्या संपूर्ण भूतलावावर एकमेकावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती तयार होऊ दे, म्हणजे शत्रू सगळे संपले. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये स्वधर्माचा सूर्य पाहू. प्रत्येक धर्म काय म्हणतो, मी सांगितलं तसं करा. आपल्या देशात अनेक धर्म आहेत, प्रत्येक देशाचं काय म्हणणे, मी सांगितलं तसं करा. फक्त हिंदू धर्म असं म्हणतो की सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या. व्यापक धर्म कुठला आहे तर हिंदू धर्मच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढी लवचिकता आहे की आपण हवं तसं देवाची भक्ती करू शकतो, पूजा करू शकतो. इतरांच्या धर्मामध्ये नियम आहेत, त्यानुसारच करावं लागते. बघा, आपल्याकडे कोणतेही देव पुजतो गेले, आपण कुठल्याही देवाला पुजतो गेले, थांबतो लगेच पूजन करतो गेले, मनात श्रद्धा आली का देवाचं नामस्मरण करतो गेले, इतर ठिकाणी चालते का त्यांना? नाही. अमुक दिशेलाच करा, अमुक ठिकाणीच करा, अमुक पद्धतीनेच करा. आपल्याकडे तसं नाही. म्हणून भक्ती मार्गाचा हा आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी मार्ग दाखवलाय, हा सोपा आणि चांगला दिलाय. त्याचा उद्देश असं की आपण सगळ्यांनी भक्तीच्या मार्गाने जायला पाहिजे आणि एकमेकावर भरपूर केलं पाहिजे. भक्तीच्या मार्गाने गेला तुमचा परमार्थ साधला जाईल. परमार्थ साधला गेला तर तुम्ही देवाला प्रिय व्हाल. देवाला प्रिय असलेली माणसं त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. सतत परमार्थ केला पाहिजे, दुसऱ्याचे हित पाहिलं पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं कसं होईल त्याचा विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी तेच सांगितलं, आपण शत्रू असो नाही तर मित्र असो, सर्वांसाठी चांगले विचार केले पाहिजेत. आता चांगले विचार केला, दुसऱ्याबद्दल पण चांगले विचार कसे करावे, तर माणसाबद्दलच नाही तर प्राण्यांबद्दल पण चांगले विचार करावे. एक आणखी तुम्हाला उदाहरण देतो. एकदा नामदेव महाराज आणि त्यांची पत्नी पुरणपोळीचं जेवण जेवत असतात. घरी काहीतरी उत्सव असेल तर पुरणपोळीचं जेवण. आपण जेवणाचे प्रकार असतात, श्रीखंडपुरी, रसपोळी, पुरणपोळी. कसा पुरणपोळी? पुरणपोळी म्हणजे चण्याच्या डाळीचं गोड पुरण केलेलं असते. पुरणपोळी ती दुधामध्ये किंवा तुपासोबत खायची असते. नुसती कोरडी पोळी खाता येत नाही. दुपारची वेळ असते, नामदेव महाराज कीर्तन प्रवचन उठून घरी येतात, जेवायला बसतात. पत्नी गरम गरम पुरणपोळी वाटते, ती पण बरोबर त्यांच्या बसते. ती दुधामध्ये कुसकरून पोळी खात असते. नामदेव महाराज साजूक तूप घेतात, ते पोळीला लावून खात असतात. एकमेक गप्पा करत असतात, सकाळपासून काय घडलं ते एकमेकाला सांगत असतात. तेवढ्यात त्यांच्या घरात एक शिरतो कुत्रा. तो कुत्रा शिरतो आणि नामदेव महाराजांच्या ताटातली पुरणपोळी उचलतो आणि घेऊन पळून जातो. नामदेव महाराजांच्या पत्नीला अतिशय राग येतो. एक तर माझ्या पतीसाठी हे मिष्टान्न केलं, तो त्यांना घेऊन पडतो. तिला खूप वाईट होते. चूल पेटत असत, चुलीचं जळकर आपण घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागेला धावत धावत होती. आता काय खाद्यपदार्थ घेऊन पळणार, कुठला काय राग जोरात पळत नसतो, तुम्हाला माहितीये. तो असा खेळत खेळतच पळत असतो. ही धावत धावत त्याच्या मागे जाते. त्याला बघ, तिला पळताना मागे बघतात कुत्र्याच्या मागे, म्हणून नामदेव महाराज तुपाची वाटी घेतात आणि तिच्या मागे लागतात. आणखी थांब थांब थांब, काय करायचं काय करायचं. दोघंही जवळ पुसतात कुत्र्याच्या. ती पटकन त्या जडक्या लाकडाने कुत्र्याच्या पाठीत दूर उठते का. कुत्रा केकाडा लागतो, त्या गावात उडाला. ती म्हणते, नामदेव महाराज म्हणतात, अरे त्या कुत्र्याला कशासाठी म्हणतात, तो बिचारा पुरणपोळी खात होता ना. बिचारा काय तुमच्या ताटातली घेऊन पळा होतो. त्यांची पत्नी म्हणते, जाऊन दे, दुसरी पोळी खाल्ली असते मी. ती म्हणते, ते ठीक आहे, तुम्ही तुपाची वाटी कशाला घेऊन आलात. नाही, तो कोरडी पोळी खाईल ना, त्याच्या घशात अडकेल ना, मी त्याला तूप लावून देणार होतो. त्याच्या घशात अडकणार नाही, त्याला त्या खाण्याचा आनंद मिळेल. म्हणजे परमार्थ करणारे ही संत मंडळी असते, त्यांचे विचार किती असतात आपण करू शकत नाही. इकडे लहान भावाने मोठ्या भावाला मारलं तरी एकमेकांच्या छाती व्यवस्था मारा करतो. इथं प्राण्यांवरती पण प्रेम करा सांगणारी संत मंडळी. म्हणजे किती थोर मंडळी असते, म्हणजे यांचा परमार्थ किती मोठा असे विचार करा. थोडक्यात काय, आपल्या संतांनी आपल्याला परमार्थ करा हाच उद्देश केलेला. एकमेकावर प्रेम करा, आपसामध्ये भांडणं करू नका. सांगितलेलं मोठ्यांचं लहानांनी ऐकायचं असते, सर्वांनी ऐकायचं असते. मोठ्यांनी छोट्यांनी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. परमेश्वराकडे जाताना शुद्ध अंतःकरणाने गेलं पाहिजे. मनात कुठले वाद विचार न करता गेलं पाहिजे. आता पूजा करायला बसलाय, 8:30ची गाडी मिळेल का, रिक्षावाला तरी थांबला असेल का, तो घ्यायला आला असेल का, आज साहेब काय म्हणतील, आज तो कामावर लाठी मारणार आहे, त्याच्यामुळे मला जास्त काम करावं लागणार का, असे कुठले विचार करायचे नाही. परमेश्वराची भक्ती करताना फक्त परमेश्वराची भक्ती करा, बाकी कुठले विचार करायचे नाही. अभ्यास करताना फक्त अभ्यास करा, काम करताना कामाचा विचार करा. जे तुम्ही हातात घेतलेलं कार्य असेल त्या कार्याचाच, त्या कामाचाच शुद्धपणे विचार केला तर तुमचं काम यशस्वी होईल आणि चांगलं झालेलं काम सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे आपले वरिष्ठ अधिकारी पण खुश होतात,
आपले खाली आपल्यालाही खुश होतात, घरची मंडळी खुश होतात, आनंदमय वातावरण तयार होते आणि आपल्याला योग्य तो मोबदला मिळत असतो. म्हणून सतत परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करत असताना प्रत्येक युगामध्ये भगवंताने जन्म घेतलेले आहे. प्रत्येक युगामध्ये परमेश्वर कुठल्या ना कुठल्या युगामध्ये अवतार घेतो आणि आपल्याला परमार्थ कसा करायचा याचा मार्ग दाखवतो. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असे 4 युग आपण पाहतो. आता युगाचा विषय निघाला म्हणून छोटं कालगणना कशी असते, आपण काल हिंदू धर्मामध्ये कसा मोजला जातो, वेळ टाइम कसा मोजला जातो ते तुम्हाला सांगतो. सूर्य सिद्धांताच्या मते जगाची उत्पत्ती, संरक्षण आणि प्रलय या तिन्ही गोष्टींना म्हणजे उत्पत्ती करणं, जीवन जगवणं आणि मृत्यू करणं या तिन्ही गोष्टींना कारण असलेले भगवान विष्णू यांच्या नाभी कमळामधून उत्पन्न झालेल्या मुलावर ब्रह्मदेवाचा जन्म झाला. त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे 100 वर्ष. त्या 100 वर्षापैकी ब्रह्मदेवाची 50 वर्ष होऊन गेलेली आहे. सध्या सुरू असलेलं 51वं वर्ष आहे. 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या 13 घटका 42 कळ हे 3 अक्षर होऊन गेलेले. आता ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती मोठा असतो ते तुम्हाला सांगतो. 4 युग झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. 4 युग म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ही 4 युग जेव्हा पूर्ण होतात त्यावेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबी त्याची रात्र. आता ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये म्हणजे 4 युगामध्ये 14 मनू होता. त्या 14 मनूंचे नाव बघा. स्वयंभू, सारोचित, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. म्हणजे 14 मनू म्हणजे 14 मनू राजे येऊन जातात तेव्हा त्यांचं एक युग होतं. आता असे एका दिवसात 4 युग होतात. आता एका दिवसात 14 मनू होतात. आतापर्यंत कलियुग चालू आहे म्हणजे 3 युग होऊन गेलेत आपली आणि त्याच्या अगोदर 6 मनू झालेले आहेत. म्हणजे स्वयंभू, स्वारोचित, उत्तम, तामस, रैवत आणि चाक्षुष हे 6 झाले आहेत. म्हणजे 24 युग होऊन गेलेले आहेत आणि 3 युग कृत, त्रेता आणि द्वापर झालेले आणि कलियुग चालू आहे. हे 27 युग होऊन गेले आहेत. म्हणून पांडुरंगाच्या अर्थामध्ये काय म्हणतो, युगी 28 उभा. 28व्या युगाचा पांडुरंग तो आता उभा आहे. म्हणजे 28वं हे युग चालू आहे. आता हे युग आता एका युगाचं वर्ष किती असते बघा. म्हणजे कृता युगाचं कालावधी किती आहे 17,28,000 वर्ष. त्रेतायुग 12,86,000 वर्ष. द्वापारयुग 8,64,000 आणि कलियुग 4,32,000. एकूण एका महायुगाची वर्ष 43,20,000. हे 43,20,000 होतात तेव्हा एक महायुग होतं. म्हणजे विचार करा आपली कालगणना किती मोठी. आता आपलं वेद हे विज्ञानाच्या बरोबरीच आहे. किंवा असं म्हटलं जाते की विज्ञानातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या वेदांमध्ये सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ वराह अवतारामध्ये वराह हिरण्याक्ष जेव्हा तो पृथ्वी समुद्रामध्ये बुडवण्यासाठी जातो. आता मला सांगा समुद्र तर पृथ्वीवर पृथ्वी समुद्र कशी होणार. याचाच अर्थ आपली जी सौर मालिका आहे अशा अनेक सौर मालिका विश्वामध्ये आहेत. हे तर विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. सूर्यमाला अनेक आहेत ना. आपली पृथ्वी तिथे नव्हते तिथे विष्णूने वापरलेल्या आहे. थोडक्यात त्या ह्या गणिताचा उपयोग आपल्याकडे भटजी नवग्रह पूजन करताना ब्रह्मा मुरारी त्रिपुराकारी भानु शशी होम सुतमुदश गुरुश्य शुक्र शरीरावर केतू पूर्वंत सर्वे सदा मंगलाम. म्हणजे हे नवग्रह आपल्याकडे वेदामध्ये लिहिलेले आहेत. ब्रह्मा, मुरारी आणि त्रिपुरांतकारी. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा, मुरारी म्हणजे कृष्ण भगवान, त्रिपुरांतकारी म्हणजे शंकर. या तिघांच्या मिळून चालणारे विश्व जे भगवान विष्णूंच्या अधिपत्याखाली जाते त्याच्यामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु हे सगळे निर्माण झाले आहेत. त्याच्यामध्ये भूमिपुत्र मंगळचं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय आणि विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की मोठी उल्का पृथ्वीवर आपटली, पृथ्वी 2 तुकडे झाले आणि त्याचा मंगळ झाला. पण हे आपल्या वेदामध्ये अगोदरच लिहिलेलं आहे. वेदामध्ये अगोदरच लिहिलेलं आहे. आता हेच काय तुम्हाला आणखी गोष्टी सांगतो. जेव्हा एक युग संपते तेव्हा दुसरं युग सुरू होण्या अगोदर प्रलय होतो, महाप्रलय होतो.
तर त्यावेळी जे पृथ्वीवरचं अगोदरचं जीवन असते हे सांभाळण्याचं काम सप्त ऋषी करतात. 7 ऋषी आहेत. हे 7 ऋषी कोण करतात? कश्यप, अत्रि, वशिष्ठी, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भारद्वाज हे 7 ऋषी जेव्हा एक युग संपून दुसरं युग सुरू होते तेव्हा आपलं ज्ञान संस्कृती जनकल्याणासाठी देत असतात. आता बघा या सगळ्या 7 ऋषींची तुम्हाला मी व्यवस्थित माहिती सांगतो. पहिले काश्यप ऋषी. आता काश्यप ऋषींचं कार्य काय आहे ते बघा. आणि हे महत्वाचे म्हणजे हे सप्त ऋषी आकाशामध्ये सप्तर्षी रामाने 7 तारे जे आहेत जे आपली जागा मध्ये बदलत नाही त्याच्याने ओळखलं जातं. त्यांच्यासोबत ध्रुवतारा असतो. आकाशामध्ये 7 तारे असतात माहिती ना. इंग्रजी 7 आकड्यामध्ये इंग्रजी 7 क्रमांकाच्या आकड्यामध्ये ते सप्तर्षी 7 असतात. आता जरी ढगाळ वातावरण निघालं बघितलं तरी दिसेल की 7 हा आकडा मला दिसणार. ते सप्तर्षी ऋषी नेहमी एक युग संपलं तर दुसऱ्या युगामध्ये नेण्यासाठी समाज कल्याण करण्यासाठी ज्ञान देण्यासाठी वेदांत ज्ञान देण्यासाठी धर्माचा प्रचार करण्यासाठी हे सप्त ऋषी त्या जो कोणी राजा होणार आहे त्याला मनु म्हणतात त्या राजाला ज्ञान देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. आता त्यातले पहिले कश्यप ऋषी. कश्यप ऋषींची माहिती घेताना कश्यप ऋषींना 13 पत्नी होत्या. कश्यप ऋषींच्या किती पत्नी? 13. सृष्टीच्या निर्मितीमध्ये कश्यप ऋषींचं मोठं योगदान आहे. दक्ष प्रजापती नावाच्या राजाच्या 13 मुलींची कश्यप ऋषींचा विवाह झाला. त्या 13 पत्नींची नावं पुढीलप्रमाणे. पहिलीचं नाव अदिती, दुसरी दिती, तिसरी धनु, चौथी अरिष्टा, 5वी स्पर्शा, खसा, सुरभी, विनता, तांबरा, क्रोधवशा, इरा, कद्रू आणि मुनी या कश्यप ऋषींच्या 13 पत्नी. आता या 13 पत्नींचं प्रत्येकीचं कार्य वेगवेगळं आहे. अदितीचं कार्य काय तर 13 आदित्य तयार करणं, आदित्याला जन्म करणं, 13 सूर्य तयार करणं, 13 आदित्य जन्माला घालणे. दितीचं कार्य काय? 2 महत्वाचे राक्षस हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांना जन्म तिने दिला. धनुने 61 मुलांना जन्म दिला. त्याच्यामध्ये हयग्रीव या नावाचा राक्षस तयार केला ज्याने पहिल्या अवतारामध्ये मत्स्य अवतारामध्ये सगळ्यात त्रास दिला. हयग्रीव. अरिष्टा या पत्नीपासून गंधर्व जन्माला येतात. सुरसा या पत्नीपासून सगळ्या विद्वानांची उत्पत्ती होते. खसा या पत्नीपासून यक्ष आणि राक्षस जन्माला येतात. सुरभी या पत्नीपासून 4 पाय आणि खुर असलेले सगळे प्राणी जन्माला येतात. विनता या पत्नीपासून विष्णूचे वाहन गरुड आणि सूर्याचा सारथी अरुण याची निर्मिती. तांबरापासून सर्व प्रकारचे पक्षी जन्माला येतात. क्रोधवशा या पत्नीपासून सगळे हिंसक रानटी पशु जन्माला येतात. इरापासून विविध प्रकारच्या वनस्पती तयार होतात. कद्रूपासून सर्व प्रकारचे सर्प जन्माला येतात आणि मुनींपासून सर्व प्रकारच्या अप्सरा जन्माला येतात. विचार करा कश्यप ऋषींच्या 13 पत्नी एक युग संपल्यानंतर 13 प्रकारच्या योनींना 13 प्रकारच्या गोष्टींना जन्माला येतात. हे झाले पहिले कश्यप ऋषी. दुसरे अत्रि ऋषी. अत्रि ऋषी काय करतात? त्यांच्या 2 पत्नी कर्दम आणि अनुसया. ऋग्वेद तयार करण्यामध्ये अत्रि ऋषींचा फार मोठा भाग आहे. अत्रेय मंडल म्हणून ऋग्वेदामध्ये एक भाग आहे जो अतिशय प्रसिद्ध आहे. अत्रि ऋषी आयुर्वेदाचा अभ्यास करून आयुर्वेदाचं देखील मार्गदर्शन करतात. तिसरे ऋषी वशिष्ठी. थोडं समजायला अवघड आहे पण 1-2 वेळा समजून घेतलं का कळेल. याची जिराव देईल तुम्हाला. वशिष्ठी ऋषी ब्रह्मदेवाच्या प्राणवायूपासून वशिष्ठ ऋषींची निर्मिती झाली. ते इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू होते. त्यांच्याकडे कामधेनू आणि नंदिनी या 2 नावाच्या गायी होत्या. या दोन्ही गायी सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या होत्या. म्हणून राजा कौशिक त्यांच्या आश्रमात राहायला असता त्यांना नंदिनी गाय खूप आवडते. कारण नंदिनी गाय सगळ्या इच्छा पूर्ण करते. तुम्ही मागितलं ते तुम्हाला खायला देते, तुम्ही मागितलं ते तुम्हाला वस्त्र देते, तुम्ही मागितलं ते वातावरणाची निर्मिती करते. त्याला नंदिनी गाय ती आवडते. तो वशिष्ठ ऋषींकडे मागणी मागतो की ती गाय तुम्ही मला द्या. तेव्हा वशिष्ठ ऋषी ती गाय देण्यामध्ये नकार देतात. तेव्हा कौशिक राजा तो जबरदस्ती गाय हिसकावून घेऊन जाऊ लागतो. तेव्हा वशिष्ठ ऋषी त्याला विरोध करतात आणि त्याच्याशी युद्ध करतात. कौशिक राजाचं संपूर्ण सैन्य वशिष्ठ ऋषी एकटे
नाश करतात. कौशिक राजा हरतो, त्याचं सैन्य संपते. कौशिक राजाला राग येतो, तो 100 वर्ष तप करण्यासाठी वनात निघून जातो. 100 वर्ष तप करतो, विविध प्रकारचे शस्त्र अस्त्र मिळवतो आणि पुन्हा वशिष्ठ ऋषींकडे येतो. पुन्हा तो मागणी करतो, पुन्हा त्याला वशिष्ठ ऋषी नाही म्हणतात. तो पुन्हा युद्धामध्ये येतो, सगळे शस्त्र होतो, सगळे अस्त्र होतो. मग कौशिक राजा थोडा त्याला प्रश्न पडतो, आता आपण हे कसं जिंकायचं. म्हणून तो त्यांची माफी मागतो, आश्रमात जातो. पण तो स्वार्थासाठी माफी मागतो. त्या वशिष्ठ ऋषींचा त्याला वशिष्ठ ऋषींची हत्या करायची असते. एके दिवशी पौर्णिमेच्या रात्री वशिष्ठ ऋषी आणि त्यांची पत्नी दोघजण झाडाखाली बसून गप्पा करत असतात. वशिष्ठ ऋषी आपल्या पत्नीला सांगतात, कौशिक राजा अतिशय शूर आहे, अतिशय पराक्रमी आहे, अतिशय विद्वान आहे, अतिशय जिद्दी आहे. फक्त एकच गुण त्याचा वाईट आहे, पण तो विश्वावरती मैत्री करू शकतो, तो विश्वाला पण जिंकू शकतो, म्हणून मी त्याला विश्वामित्र ही पदवी देणार आहे. त्याच वेळी कौशिक ऋषी वशिष्ठ ऋषींचा खून करण्यासाठी तलवार घेऊन झाडाच्या मागून जात असतो आणि ही सगळी गोष्ट ऐकतो. त्या कौशिक ऋषीला त्याची चूक लक्षात येते. तो वशिष्ठ ऋषींची माफी मागतो आणि नंतर वशिष्ठ ऋषी त्याला कौशिक ऋषीला विश्वामित्र म्हणून संबोधतात. विश्वामित्र हे त्याला पदवी देतात. त्याच्यानंतर तो कौशिक ऋषी आणखी तपस्या करतो, भरपूर ज्ञान मिळवतो आणि नंतर पुढे तो विश्वामित्र म्हणून बोलू लागतो. लगेच चौथे ऋषी विश्वामित्र, त्यांची चौथी. विश्वामित्रांचा रामजन्मामध्ये फार मोठा कार्यभार होता. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना घेऊन त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला. जन्माने विश्वामित्र म्हणजे कौशिक हे क्षत्रिय होऊन कठोर परिश्रम व मेहनत करून ते महर्षी कवी प्राप्त करतात व पुढे ते विद्वान व शूर असून ब्राह्मण म्हणून ओळखले जातात. त्याच्यानंतर येतात गौतम ऋषी. गौतम ऋषी ब्रह्माजींचे मानसपुत्र आणि अंगिरा यांचे वंशज. गौतम ऋषी जन्मापासूनच अंध होते, त्यांना दिसत नव्हतं, परंतु ते कामधेनूची सतत पूजा करायचे, गायीची पूजा करायची. त्यामुळे कामधेनू त्यांच्यावर प्रसन्न होते आणि त्यांचं अंधत्व जाते, त्यामुळे दृष्टी येते. पुढे त्यांचा विवाह अहिल्यासोबत होतो. त्यांना शतानंद नावाचा मुलगा आवडतो. तो मुलगा देखील खूप तपस्वी होतो, म्हणून त्याला महर्षी पदवी मिळते. पुढे शतानंद राजा जनक राजाच्या राजदरबारामध्ये राजपुरोहित म्हणून काम करतो आणि माता सीता आणि प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा तो संपन्न करतो. इकडे भटजी म्हणून तोच काम करतो. राजा इंद्राकडून गौतम ऋषी व्याकरणाचं ज्ञान घेतात. राजा इंद्र जेव्हा अहिल्याचं सौंदर्य पाहून गौतम ऋषींकडे येतो, तेव्हा इंद्राच्या मनातले वाईट विचार अहिल्याच्या बाबत येतात. निंदनीय व्यवहार इंद्राच्या मनात आलेले असतात, म्हणून येतात हे गौतम ऋषी ओळखतात. म्हणून गौतम ऋषी त्यांना शाप देतात आणि आपल्या पत्नी अहिल्याला देखील शाप देतात की तू त्यांना विरोध नाही केलास, म्हणून तू पण शिळा ऋषी दगड ऋषी. मग ती माफी मागते, तेव्हा तिला शाप देतात की ज्यावेळेस तुला प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श होईल त्यावेळेस तुला पुन्हा मनुष्य रूपात होईल. आणि असा शाप देऊन गौतम ऋषी तपश्चर्या करायला देतात. पुढे रात्री ऋषीच्या सोबत ते जेव्हा प्रभू रामचंद्र येतात विश्वामित्रांसोबत आणि त्या दगडाला स्पर्श करतात, तेव्हा अहिल्याचा उद्धार होतो. मग पुन्हा ते ऋषी गौतम ऋषी पुन्हा येतात अरण्यातून आणि पत्नीसोबत उत्तम संसार करतात. आणि नुसता संसार नाही करत, तर त्यांनी नाशिक येथील गोदावरी जी आलेली आहे त्या गोदावरीचा उगम हा गौतम ऋषींमुळे झालेला आहे. तसंच शंकराची तपश्चर्या करतात आणि त्र्यंबकेश्वरचं जे शिवलिंग आहे ते शंकराचं शिवलिंग तिथे मिळवतात आणि तिथे त्र्यंबकेश्वरला स्थापन करतात. म्हणजेच नाशिकची गोदावरी आणि त्र्यंबकेश्वरची स्थापना कोणी केली? गौतम ऋषी केली. त्याच्यानंतर येतात जमदग्नी ऋषी. अगदी आगीचा गोळा जमदग्नी, म्हणजे ज्याच्याकडे पाहतील त्याला भस्म करते एवढे त्यांची तपश्चर्या. भगवान परशुरामाचे वडील, परशुराम त्यांना नंतर उपाधी मिळाली, त्याचं नाव रामच होतं. महर्षी भृगू यांचे वंशज, त्यांचा विवाह प्रसंजित यांची मुलगी रेणुका यांच्याबरोबर होतो. जमदग्नी ऋषींचा विवाह रेणुकेसोबत होतो. रेणुकापासून त्यांना 5 मुलं प्राप्त होतात. रुख्यमान, सुखेन, वसु, विश्वानस आणि राम, ज्याला आपण परशुराम म्हणतो. रेणुका अतिशय पवित्र पतिव्रता असते, अतिशय सुंदर असते. एक दिवस
ती नदीवर पाणी घेण्याकरता गेली असता गंधर्व चित्ररथ अप्सरा पाहून ती आसक्त होती. तिच्या मनात विचार येतात की यांचं जीवन किती सुंदर आहे, यांचं जीवन किती आनंदमय आहे, किती आरामदायक आहे, असा तिच्या मनात विचार होतात. त्यामुळे आणि ती पाणी आणायला गेलेली असते. ते हे विचार करत असताना तिला यायला उशीर होतो. तोपर्यंत जमदग्नी ऋषीचा घोर होऊन गेलेला असतो, उशीर झालेला असतो. म्हणून ते जमदग्नी ऋषी चिडतात आणि स्वतःच्या अंतर्मनाने ओळखतात की याच्या मनात आसक्ती निर्माण झालेली आहे, आपण हिला शिक्षा दिली पाहिजे. म्हणून ते 5 मुलांना बोलवतात. पहिल्या मुलाला म्हणतात रेणुकाला ठार कर. पहिला मुलगा म्हणतो आईने मला दिलं मी ठार करणार. दुसऱ्या मुलाला म्हणतात आईचा वध कर, तो पण वध करत नाही. तिसऱ्या मुलाला म्हणतात आईचा वध कर, तो पण वध करत नाही, रेणुकेचा वध करत नाही. चौथा मुलगा येतो, तो पण म्हणतो रेणुकेचा वध कर, नाही करत. जमदग्नीला राग येतो. जमदग्नी त्या 4 मुलांचा वध करतो, ठार मारतात. रामाला बोलतात रामा इकडे वध कर आईचा. मागचा पुढचा विचार न करता तलवार काढतो, आईचा वध करतो. जमदग्नी म्हणतात तूच माझा परापुत्र आहेस, जो माझा ऐकतोस, मला तुझा अभिमान आहे. माझ्याकडे एक परशु मित्र आजपासून देतो, तो आजपासून परशुरामाला लागला. बोल तुला काय मागणं पाहिजे. पिताजी मी तुमची आज्ञा ऐकली, मी तुम्हाला विनंती करतो, आधी मला 40 भावंड आणि आई मला पुन्हा जिवंत करू. जमदग्नी ऋषी परत त्याला जिवंत करून नंतर परशुराम आपल्या आईला व मुलाला भेटतात. अशा प्रकारे परशुरामांचं जीवन आहे जमदग्नी ऋषीचं. आणि शेवटचे 7वे ऋषी भारद्वाज ऋषी. भारद्वाज ऋषी बृहस्पती व ममता यांचे सुपुत्र भारद्वाज. अर्थशास्त्र, शस्त्रशास्त्र, आयुर्वेद यांचे मुख्य संशोधक म्हणजे भारद्वाज ऋषी. ऋग्वेदात त्यांचे 763 मंत्र आहेत. अथर्ववेदात त्यांचे 23 मंत्र आहेत. व्याकरणाचं ज्ञान त्यांनी इंद्राकडे शिकलेले. भृगुसंहिता भारद्वाज ऋषी भृगु ऋषींकडून भृगुसंहिता शिकून घेतली, धर्मशास्त्र शिकून घेतलं, चरकशास्त्र शिकून घेतलं, आयुर्वेद शिकून घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं विमानशास्त्र शिकलं. असे कोणी तर ते भारद्वाज ऋषी. म्हणून आपल्या पुराणामध्ये पुष्पक विमान, गरुड विमान ही विमान आली करून त्याच्यासाठी त्यांनी 8 अध्यायांचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात 3000 श्लोक आहेत की विमान कसं तयार होते, ते कसं उडलं जाते, गरुड विमान कसं असते, पुष्पक विमान कसं असते, जलद गतीने राहणारे विमान कसे, वायू गतीने उडणारे विमान कसे, जागेवर उडणारे विमान कसे, पाण्यामध्ये तरंगणारे विमान कसे, अशा अनेक विमानांचा शोध भारद्वाज ऋषींनी लावलाय. त्याच्याबद्दल त्यांनी ग्रंथ लिहिलाय. 8 अध्यायांचा ग्रंथ असून 3000 त्याचे श्लोक आहेत. आपण म्हणतो राईट बंधूंनी विमानाला शोध लावला नाही, आपल्या पूर्वजांनी चाललेला. फक्त आपण बुद्ध आहोत, आपण स्वतःच सोडून दुसऱ्याला बघत बसतो, त्याचे परिणाम आहेत. आपण आपल्या धर्माचं ज्ञान बघतो. अशा प्रकारे जास्त सांगितलं मी. अशा प्रकारे भगवान विष्णूंच्या 10 प्रत्येक अवतारामध्ये हे ऋषी सप्तऋषी एक युग संपलं की सप्तऋषी येतात, इकडे असलेल्या मनुला ते ज्ञान देतात आणि पुन्हा जीवन सुरू करतात. अशा प्रकारे अनेक युगांची निर्मिती होत असते. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. प्रत्येक युगात ब्रह्मदेवाचा एक दिवस झालेला असतो. मत्स्य अवतार पहिला घेतात. मत्स्य अवतारामध्ये तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. सतयुगामध्ये म्हणून नामक एक राजा असतो. तो मनु राजा भगवान विष्णूची भरपूर भक्ती करत असतो, परंतु भगवान विष्णूचं त्याला काही दर्शन होत नाही. सतयुग संपायला फक्त 15 दिवस शिल्लक राहिलेले असतात महाराष्ट्राला यायला. त्यावेळी ब्रह्मदेव झोपी जाण्यासाठी संध्याकाळची वेळ झालेली असते. ब्रह्मदेव झोपी जाणार असतात. ब्रह्मदेव झोपी गेलं म्हणजे ते युग संपलं, प्रलय सुरू. त्यावेळेस एक हयग्रीव नावाचा राक्षस, दितीचा मुलगा, त्याच्या लक्षात येते की ब्रह्मदेव झोपी जाण्याच्या अगोदर जर आपण 4 वेदांचं ज्ञान मिळवलं आणि 4 वेद जर हिसकावून घेतले तर आपण ज्ञानी बनू आणि पुढच्या युगामध्ये आपली राक्षस वंशावळ असेल त्यांना ज्ञान देऊ आणि आपली माणसं वाढू. म्हणून हयग्रीव काय करतो, हयग्रीव राक्षस ते 4 वेद घेतो आणि समुद्राच्या दुसऱ्या भागामध्ये खोल जाऊन बसून राहतो. भगवान विष्णू नाही समजते. भगवान विष्णू विचार करतात आता हयग्रीव पासून मिळवायचं कसं, आपल्याकडे वेळ म्हणून त्याला लगेच मनु राजा आठवतात. मनु राजा फार पराक्रमी असतो. लगेच भगवान विष्णूंना मनु राजांनी भगवान विष्णूची पूजा करत असतो. एक दिवस त्याप्रमाणे पूजा करत होती. त्याप्रमाणे तो सूर्याला अर्घ देण्यासाठी हातामध्ये ओंजळीमध्ये पाणी देतो आणि ती ओंजळ सोडणार तेवढा एक छोटा मासा त्या ओंजळीमध्ये आलेला असतो. तो म्हणतो हे राजा तू मला वाचव, माझे प्राण वाचव, मला सोडू नको, त्याच्या या नदीमध्ये मोठी मासे मला खात लागतील.
राजा शरण आलेला संरक्षण देणं हे राजाचं कर्तव्य. म्हणून राजा त्याला वाचवतो. तो आपल्या घरी कमंडलूमध्ये त्याला घरी बोलवतो. तो घरी जाईपर्यंत तो मासा कमंडलूपेक्षा देखील मोठा होतो. तो पुन्हा ओरडू लागतो, हे राजा माझा जीव कुंभरतोय, मला यातनं बाहेर काढ, मला मोठ्या भांड्यामध्ये जेवण मी घरी. राजाला दया येते. तो मोठ्या भांड्यात ठेवतो आणि दिल्ली कार्यकाला निघून जातो. आपला राजच ते करतो. दुपारी जेवायला येतो. पुन्हा आवाज येतो, हे राजा मला वाचव, माझा जीव गुंतवू लागला, हे भांडं मला लहान करतो. याहीपेक्षा मोठं भांडं देतो. तो त्याहीपेक्षा मोठं भांडं आणतो, त्यात ठेवतो. संध्याकाळमध्ये परत दरबारात जातो. संध्याकाळी परत येतो, रात्रीभरात जातो. मासा मोठा घरी नसतो. तो पुन्हा म्हणतो, हे राजा हे तो मोठं भांडं मला कमी पडतंय, आणखीन मोठं भांडं दे. तो राजा त्याच्या बागेमध्ये मोठा तलाव असतो, त्या तलावात सोडतो माशाला. माशा त्या तलावामध्ये रात्रभरात मोठा होतो. सकाळी जेव्हा राजा बाहेर निघतो नदीवर जायला, तेव्हा पुन्हा दिसतो. तो पुन्हा, हे राजा मला वाचव, हा तलाव तुझा लहान आहे, एवढं सगळं मला मोठं दे. राजाला प्रश्न पडला, याला करायचं काय याचं, याला किती कुठे येणार. तो होतो परत ज्या नदीत जाणार असतो तिकडेच घेऊन होतो, त्या नदीत सोडतो त्याला. तो आंघोळ वगैरे करतो, अर्घ्य द्यायला लागतो. परत आवाज येतो, हे राजा ही नदी मला लहान पडते, मला याहीपेक्षा मोठं पाहिजे. तो म्हणतो, आता याच्यापेक्षा मोठं मी काय आणू, माझ्याकडे जे सगळं होतं ते तू दिलं, तूच बघ, मी तुझ्याला शरण आलोय, मला तू माझं रक्षण कर. शेवटी राजाला दया येते. राजा त्या माशाला उचलतो आणि नेऊन समुद्रात टाकतो. संध्याकाळपर्यंत मासा अर्धा समुद्र व्यापून मोठा होऊन जातो. त्या बंधू राजाला लगेच संशय येतो, इथे काहीतरी परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराचं काहीतरी कार्य आहे, म्हणून हा मला वारंवार परिचित येते. म्हणून विचार करतो, काय झालं असेल. लगेच हे भगवंता, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, तुम्हीच मला मार्गदर्शन करा. भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रसन्न म्हणतात, म्हणून माझी एवढे वर्षापासून प्रार्थना करतोयस, तुझ्या दर्शनाला माझ्या दर्शनाची तुला वाट बघतोय तू, मी असं तुला दर्शन देतोय. आता तुला या युग संपायला 7 दिवस शिल्लक राहिले. मी सांगतो तसं कर. एक मोठी नौका तयार, त्या नौकेमध्ये 7 ऋषी, तुझा परिवार आणि तुला जेवढे जीवजंतू घेऊन जाता येतील तेवढे सगळे जीवजंतू तयार बसव. वासुकी नावाचा नाग, त्याला तू विनंती कर, तो तुझ्याबरोबर यायला तयार आहे. मी त्याला आनंद दे. वासुकी म्हणजे भगवान शेष ना, त्याला सांगितलेलं आहे, त्यांना बरोबर तुझ्याबरोबर येतील. आणि म्हणून राजा जातो, त्याला वासुकीला घेऊन येतो आणि त्यांना विनंती करतो. 7व्या दिवशी महाप्रलय व्हायला सुरुवात होते. तो मासा तिकडेच पाण्यात बसलेला असतो. हा वासुकी सांगतो, महाराज तुम्ही घाबरू नका, राजा तुम्ही घाबरू नका, मला त्या माशाच्या पाठीवरती काटा आहे, त्या काट्याचं काटा माझ्या तोंडामध्ये द्या. राजा त्या वासुकी सर्पाच्या तोंडामध्ये माशाचा काटा देतो आणि शेवटी त्या स्वतःच्या मणीला म्हणजे बोटीचं टोचून तिकडे बांधतो. महाप्रलय सुरू होतो. महाप्रलय सुरू होता क्षणी बोट इकडे तिकडे बसून जाते, उडू जाते, अनेकदा मुद्दा वाचते, पण मासा हा त्या महाप्रलयापेक्षा मोठा असतो. म्हणून मत्स्यरूपी भगवान त्या बोटीला घेऊन एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात, मोकळ्या प्रदेशात घेऊन जातात. त्या ठिकाणी ते सगळे उतरतात आणि जीवन जगू लागतात. आता वेद मात्र त्या हयगिरी राक्षसाकडे आहेत, कुठे, समुद्राच्या दुसऱ्या भागामध्ये. मग भगवान विष्णू काय करतात, त्या हयगिरीकडनं वेद तर आणले पाहिजेत ना, म्हणून तिकडे जातात. तो मासा अशा पद्धतीने जातो की बरोबर हयगिरी राक्षस तिकडे लपलेला असतो, त्याच ठिकाणी माशाचं तोंड जाऊन समुद्र जातो. हयगिरी त्या माशावर आक्रमण करणार, तेवढ्यात भगवान विष्णू त्याला मारतात, त्याच्याकडे 4 वेद घेतात आणि ते मत्स्यरूपी भगवान ते वेद त्या ऋषीमुनींना देतात. म्हणून वेद विक्रय आहे ते वेद सगळे त्यांना दिले जातात आणि तिथून मग ते दुसऱ्या युगाला सुरुवात. अशा प्रकारे मत्स्य अवतारामध्ये भगवान विष्णू पहिला त्यांचं कार्य करतात. आपण देखील परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, परमेश्वराचं पूजन केले पाहिजे. भक्तीचा मार्ग आपल्याकडे 12-13 वर्ष चालू आहे. तुम्ही सर्वजण सहभाग घेतात. 12-13 वर्षांनी 100वा वर्ष साजरा करणार आहे. माझी तर इच्छा अशी आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीने या कार्यक्रमात आला पाहिजे. एक पण व्यक्ती असा आता कामाने की मला कार्यक्रम काय माहिती नाही. आता पण मी गेले 8 दिवस सांगतो आरतीला या संध्याकाळी, म्हणून खबरच नाही हा आरती. अरे 87 वर्ष झाले सकाळ संध्याकाळ आरती होते, म्हणून खबर नाही. म्हणजे या सगळ्यांनी आरतीला संध्याकाळच्या आरतीला संख्या वाढली पाहिजे. देवळात राहणार नाही एवढी संख्या या ठिकाणी झाली पाहिजे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपला उत्सव पोहोचलेला आहे, पण त्या उत्सवाचं महत्व जेव्हा तुम्ही उत्सवामध्ये येणार त्यावेळेस कळणार.
याचा एक जिवंत उदाहरण आपल्या गावाचं म्हणजे आपली जी पूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही आणि कोरोनामध्ये जगभरामध्ये अनेक लोक नष्ट झाले, अनेक लोकांचे प्राण गेले, खूप वाईट झालं. पण वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आपल्या गावामध्ये कोरोनामध्ये कोणीही मृत्यू पडला नाही. त्याचं मुख्य कारण हा उत्सव असं मी मानतो. तुम्हाला काय मानायचं ते माना, पण या उत्सवात प्रत्येक घरातला व्यक्ती जरी उत्सवात नाही आला तरी रस्त्याला जाताना देवाचं नामस्मरण त्याने ऐकलं, त्याचाच परिणाम की काय म्हणून आपल्या गावात कोणाची जीवितहानी झाली का? नाही. कोरोनामध्ये वाढले कोणी आपल्याला ऐकायला का? नाही वाढले, सगळेजण जीवन देतात आणि 100वा उत्सव आपण सर्वजण पाहणार आहोत. म्हणून सगळ्यांनी त्या तयारीला लागा, आपला 100वा उत्सव दिवस साजरा करायचा. बोला गोपाळ प्रकट भयो भगवान
आतापर्यंत भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले. मत्स्य, कस्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि कलियुगात कल्की वराह. आज आपण भगवान विष्णूच्या 8व्या अवताराचं म्हणजे कृष्ण अवताराचं महत्व जाणून घेणार आहोत. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीची झाली त्यांची म्हणजे गोरूपाने भूमी ब्रह्मापास गाय येथीवाय तो सांगत होते. त्यावेळी पृथ्वीवर फार पाप झालं होतं. अराजकता मागली होती. पापी अभक्त याचा सुळसुळाट झाला होता. कोणी कोणाचं ऐकत नव्हतं. सर्वत्र दैत्य व राक्षसांनी हाहाकार पसरवला होता. दैत्य व राक्षस लोकांवर विविध प्रकारचे अत्याचार करत होते. कोणी कोणाचं ऐकत नव्हतं. ऋषी मुनींची साधना थांबली होती. ब्रह्मदेवाचे ओरडावर बंद पडले होते. पूजापाठ बंद झाले होते. स्त्रियांवर लहान मुलांवर अत्याचार होत होते. म्हाताऱ्यांना उतारवयामध्ये अतिशय आघाताचे व वाईट दिवस भोगावे लागत होते. जे मोठे व बलवान होते ते दुर्बळ आणि कमजोरांवर अत्याचार करत होते. अशा प्रकारे पृथ्वीवर खूप पाप मांडले होते आणि या पापाचा पृथ्वीला फार उद्योग होतं. म्हणूनच गोरूपाने भूमी ब्रह्मापाशी जायक घेतली वाय सांगितले. गायीने पृथ्वीने गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाजवळ गेली आणि रडत रडत सांगू लागले, हे देवा सर्वत्र अत्याचार पसरले. मुनिजनांना दैत्याने त्रास दिला आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही. देव पूजन पण करत नाही. कीर्तन पडले. साधू संत निजाला पडून दिले. मला त्याच्या या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटते. त्यावर ब्रह्मदेव म्हणतात याच्यावर आपण काहीतरी उपाय शोधला पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाने पृथ्वीला सांगितलं आपण भगवान विष्णूंकडे जाऊ म्हणजे आपल्याला भगवान विष्णू आपल्याला मार्गदर्शन करतील. म्हणून गोप झाले पृथ्वी आणि ब्रह्मदेव भगवान विष्णू. भगवान विष्णूचं वास्तव्य समुद्रामध्ये ते शेषासनावर पडून होते. त्यांच्या हातात शंख चक्र गदा पद्म ही आयुध होती. गळ्यात तुळशीची माळा होती. कपाळामध्ये चंद्रन, गळ्यात फुलांचे सुगंधी माळा असं त्यातले विश्रांती घेत पोहलेले होते. शेषासनावर आराम करत होते. लक्ष्मी पायाची चरण पाय घालून त्यांची सेवा करत होती. ब्रह्मदेव गोरूपाने पृथ्वी गेली. दोघांनी हात जोडून त्यांना विनंती केली, हे देवा तुला आधी नाही मध्य नाही अंत नाही. तू निर्गुण असून सर्व प्रजा आणि कर्म या गुणांचा अंगीकार करून सर्व अशा प्रकारची ब्रह्मदेव गोरू आपण येण्याचे कष्ट का घेतले. आपण येण्याचा हेतू काय कृपा करून निश्चित होऊन सांगा. त्यावेळेस गोरूपधारी पृथ्वी विष्णू म्हणाले, हे भगवंता कंसाधिक राक्षस दुष्ट आहेत. ते गोब्राह्मणांची हत्या करतात. ते दुष्ट अविचारी असल्याने कोणतेही धार्मिक कार्य कृत्य होऊ देत नाही. तसेच त्यांनी पृथ्वीवर फार अराजकता पसरली असून पृथ्वीवर अशांतता निर्माण झाली आहे. सर्व प्रजा त्रासली आहे. हे भगवंता या दुःखातून दूर होण्याचा काय उपाय असेल सांगा. यातून दूर कसे व्हावे यावेळी सांगा. या दुःखाला असलेला काय उपाय असेल सांगा. त्यामुळे मार्गदर्शन करा, आमचं रक्षण करा, आमचं पालन करा, आम्हाला आशीर्वाद करून आम्हाला सुखी करा. त्यावेळेस तुमचे ऐकून भगवान विष्णू संतुष्ट झाले व म्हणाले, मी उद्भवलेले विचार कोणी सुधारे सारे मी सुधारे मारून दृष्टा करून पाहणे सत्यांचे हे देवा देवाना तुम्ही निश्चित व्हा. काहीच काळजी करू नका. आतापर्यंत तुम्ही खूप भरपूर यातना सहन केल्या. आता तुमचे कष्ट यातना भोगण्याचे दिवस लवकर संपतील. मी यदुकुळामध्ये अवतार घेईन. तुम्ही सर्व देवानी यादव कुळामध्ये घेऊन यादव दुष्टांचा लवकर वध करणार आहे. हे ऐकून सर्व देवाला मोठा आनंद झाला. आणि आपल्यावरती संकट आता लवकरच दूर होणार म्हणून आपण त्या सहकार्य करण्यास तयार झाले पाहिजे. प्रत्यक्ष भगवान श्री विष्णूच्या यादव कुळात देवकीच्या पुढे गेलो सर्वांचे रक्षण करणार होते. त्यांना नाश करणार व आपल्याला अभय देणार अशा प्रकारचे आश्वासन मिळाल्यानंतर सर्वजण आपापल्या सिद्धी करत गेले. आपापल्या कडे यादवच्या संबंधून भगवान विष्णूला मदतीला आलो. नंतर ब्रह्मदेव म्हणाले, तुझा आपला निश्चिंत होऊन आपल्या स्थानी जाऊन आपल्या कडे सुरू कर. लवकरच भगवान तर तुझ्याकडे येणं तुझ्या यातना दूर करणार आहे. त्याची फक्त नामस्मरण. पूर्वी यादवांचा राजा सुरसेन हा मथुरा नगरीत राहून मथुरा व सुरसेन या दोन राज्यावर वाटत होते. त्यावेळी कंस हा सार्वभौम राजा होता. सार्वभौम राजा म्हणजे अनेक राजांचा राजा. बाकी सर्व लोक त्याची लोक मांडली होती.
उग्रसेन राजाची कन्या आणि कंसाची बहीण देवकी हिचा विवाह शिवसेनाचा पुत्र वसुदेवावर मोठा संतान झाला. विवाहानंतर निघणारी मिरवणूक नक्कीच निघाली होती. याप्रमाणे वसुदेव देवकीचा विवाह संपन्न मोठ्या काळानं पार पडल्यानंतर सर्व देवांच्या मनातील संशय दूर झाला होता व ते मोठ्या आनंदाने ही मिरवणूक पास झाली. मिरवणूक मोठ्या धूमधडाक्याने निघाली होती. त्यावेळी कंसाचा दबदबा फार होता. कंस हा जरी क्रूर होता परंतु तितकाच धनाढ्य आणि शूर लागला होता. असे असूनही तो नववधूंच्या रथाचे सारथ्य करीत होता. नाना प्रकारची वाक्य वाहत होती. जागोजागी रांगोळ्या पूर्ण बांधली होती. असंख्य लोक त्या मिरवणुकीत नाचत होती. एकमेकांची एकमेकांवर रंगांची उधळण करत होती. रथात बसून वसुदेव देवकी कंस या गोष्टीचा आनंद घेत होते. सर्वत्र आनंद पसरला होता. जो तो आनंदमय सोहळा पाहून आपापल्या परीने आनंद मिळत होता. इतक्यात आकाशात प्रचंड आवाज झाला. वीज कडाडली. अचानक सर्वत्र शांतता. एकाएकी वातावरणात झालेल्या घटनामुळे सर्वांचं लक्ष आपल्या आकाशाकडे गेलं. प्रचंड प्रकाश आकाशामध्ये झाला. तो प्रकाश विंतो आकाशमध्ये झाले. गरवईचा जो अष्टम काळ तुझा विनश्चयी जाण मूर्खा सावध रे कंसा हरणावत तुझे प्राण. अरे कंसा, ज्या बहिणीवर तू प्रेम करतोस आणि विवाहानंतर तिची तू मिरवणूक मिळत आहेस, त्या रथाचे सारथ्य करत आहेस, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र, तिचा 8वा गर्भ तुझा प्राण हरणार आहे. तू वेळीच सावध, तुझ्या मृत्यूचे कारण होणार आहे. अशी अरे गरजे अंबरी नभवाणी ऐकता सगळा कानी म्हणे कैसी बघली मृत्युकाणी सदा काळजी धरी. अशी आकाशवाणी एकदाच कंस घाबरला, चिडला, रागावला आणि ही माझी बहीण नसून माझा मृत्यू आहे म्हणून. अशी आकाशवाणी एकदाच कंस चवतळला, थोडा दचकला, घाबरला आणि आपली बहीण नसून प्रत्यक्षात आपला मृत्यू आहे म्हणून तो रथ आणि उतरला. धावत मागे आला. देवकी असं ओरडत मागे आला. देवकीची बेडी धरली आणि तिला रथावरला खाली ओढून खाली काढले आणि तिला ठार करण्यासाठी आपली तलवार काढली आणि देवकीला ठार करणार एवढे कंस सुने आसमान बात जब हाथ में लेकर तेगा अपना वर्ण चुकाने खातर प्राण को मारने लगा. कंस आपल्या मृत्यू तिच्या पोटी जन्माला येणार आहे कळल्यानंतर त्याचं मूळ कारणच नष्ट करून त्या बहिणीला ठार मारून म्हणून तलवार तलवार काढली आणि तिला ठार मारणार एवढ्या वसुदेव तिचा पती त्याने रथांना खाली उडी मारली आणि त्याची तलवार धरली आणि चिडलेल्या कंसाला ती तलवार धरली आणि म्हणाले, हे कंसा, देवकी जरी तुझी बहीण असली आणि मृत्यूचं कारण जर असले तरी तिचा विवाह माझ्यासोबत झालेला आहे आणि माझ्यासोबत झालेला असल्यामुळे पतीचा धर्म आहे की पत्नीचं रक्षण करावं. त्यामुळे तिला जर ठार करायचं असेल तर तुला माझी युद्ध करावं लागेल. कंसाला माहिती होतं वसुदेव हा पराक्रमी राजा आहे. नंतर वसुदेवाने त्याचं सांत्वन केलं, त्याला शांती म्हणाला, अरे तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुला ठार मारणार आहे ना. पहिल्या 7 मुलांनी काय माहित केलं, मी तुला 7 मुलं 8व्या सहित आणून देईन मग तर झालं. असं म्हणून आहे कंसाचे समाधान. त्या ठिकाणी सांगावं आपल्याला 8 मुलं होणार नाही, पण एक मुलगा आहे त्याला सांभाळायला पण आपल्याला आपल्याला होतं. त्याला कोणी मारलं तरी आपण भांडण करत होतो. आपले शिक्षक पण त्याला ओळखत नाही. मुलगा बिघडला तरी चालेल पण आपल्याला मारू देत नाही, एवढं प्रेम करतो. इथे वसुदेवाने आपला मुलगा जीवानिशी ठार मारण्याकरता देतो असं वचन दिलं. पूर्वी वचनाला फार महत्व होतं, आता वचनाला काय महत्व नाही, पावली वचन दिलं. अशा प्रकारे वसुदेव कंसाने समाधान केल्यानंतर कंसाने देवकीला सोडून दिलं व शहाण्या वसुदेवाने आपल्या पत्नीच्या प्राणामध्ये परतवले. परंतु कंसाचा त्याच्यावर विश्वास नसल्याने वसुदेव देवकीवर विश्वास नसल्याने त्याने आपल्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी दोघांनाही बंदिस्त केले. कालांतराने देवकीने एका मुलाला जन्म दिला. जन्म होताच वसुदेवाने त्या कान्या बाळाला आपल्या दिलेल्या वचनानुसार, म्हणजे नुकतंच जन्माला आलेल्या बाळा त्याची नाळ देखील घडलेली नाही, वसुदेव त्या बाळाला उचलतो आणि कंसापुढे घेऊन जातो. कंसा, जे मी तुला दिलेल्या वचनानुसार माझं पहिलं अपत्य तुला अर्पण करत आहे त्याचा तो स्वीकार. कंसाने त्या तान्या बाळाला छोटे छोटे हात, छोटे छोटे डोळे, छोटे छोटे पाय
त्याचं अंतःकरण भरून आलं, त्याला त्या बाळाची दया आली, त्याने ते बाळ वसुदेवाला परत केलं. तो कंस म्हणाला, अरे घेऊन जा, हे पहिलं आहे, तुझा 8वा बाळ मला म्हणाला, 8वा आणून दे. कंसाने त्या बाळाला परत दिलं. कंसाने त्या बाळाला परत दिल्यामुळे वसुदेवाला फार आनंद झाला, कारण दिलेल्या वचनाला त्याने पाळलं होतं. हे जर तुम्हाला असं तर मी घाबरतो, कशाला पण त्याने वचन दिलं होतं, मी तुला कंसाने दिलेल्या वचनाला वसुदेव प्रामाणिक आहे म्हणून प्रामाणिकपणाचे चांगलं बक्षीस मिळते म्हणून त्याचं पाळ त्याला परत नाही. वसुदेवाने ते बाळ आपल्याला देवकीजवळ आणून दिलं. देवकीला खूप आनंद झाला. देवकी लगेच त्या दानवाला खूप आनंद झाला. हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर नारद मुनी चिपळी घेऊन नारायण त्या ठिकाणी आले. आजूबाजूला बघत सुटले, गोंधळल्यासारखे आले, ते चेहरा गोंधळलेला केला त्यांनी. कंसाला त्यांनी पाहिलं, भगवान नारद मुनीला पाहिलं, मुनीवर या बसा, माझ्या आसनावर बसा. कारण नारद मुनी हे एकवेळ असे सगळ्या ठिकाणी प्रकट असले, राक्षसांकडे पण मित्र, गांधर्वांकडे मित्र, यक्षांकडे मित्र, देवाला मित्र आणि माणसाला पण मित्र. ते तिन्ही लोक फिरणारे, कोणालाही त्यांना बंदी नसले असे नारद मुनी. त्यांना पुढे कळवत होतं, कारण त्यांचे विचार एवढे शुद्ध आणि पवित्र होते, त्यांची नारायण भक्ती एवढी व्यापक होती. त्यांना जो अडवत असेल त्याचा नाश झाल्याशिवाय, त्याचा मोक्ष झाल्याशिवाय होतो. असे नारद मुनी नारायण नारायण म्हणत आल्यानंतर कंसाला आनंद होतो. कंस आपलं सिंहासन नारद मुनीला बसायला देतो आणि सांगतो, बसा मागे असतो म्हणून. त्यांचे चरण देतो, त्यांच्या चरणाचं पाणी स्वतः पितो आणि कंस सांगतो, महाराज तुम्ही आज मला काही सल्ला द्या, मी कितीही वाईट माझं कृत्य तुम्ही सांगा, पण मी आज चांगलं कृत्य केलंय. नारद म्हणतात, कुठलं देखील असतं कृत्य चांगलं? बघा, वसुदेव देवीच्या मानव होतं. वसुदेवाने दिलेल्या वचनानुसार पहिलं अपत्य मला आणून दिलेलं आहे. ते आणून दिलेलं अपत्य मी त्याला परत दिलं, कारण त्याचा 8वं बाळ मला मानव. ती तर माझी चिंता आहे. नारद मुनी म्हणतात, तू देवांवर विश्वास ठेवला, हे देव कधीही कसेही अवतार घेतात, त्यांचा 8वा बाळ तुला मानत आहे, तुला काय माहिती त्यांचा पहिला कुठला आणि 8वा कुठला? कंसाचा गोंधळ होतो. एक तर राक्षस तापट, त्याला कळत नाही. एक काम कर, तू उभा राहा, तुझ्या 8 सैनिकांना म्हणून. ते 8 सैनिक बोलवतात, त्या कंसावरती गोल उभं करतो. कंसाला म्हणतो, मोज, त्याचा पहिला कुठला आणि 8वा कुठला? 1 पासून असतो, 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्यापासून असतो 1 2 3 4. दुसरा पहिला झाला आणि पहिला 8वा झाला. झाला त्याचा गोंधळ. त्याला प्रत्येक 8वा दिसायला लागला, त्याला प्रत्येक पहिला दिसायला. कंस गोंधळतो. नारद मुनी म्हणतात, माझा कसला विचार करतोस, जा, ते कशाला जीवन ठेवतो तुम्हाला, काही बोलत नाही असं म्हणत नारायण नारायण म्हणत नारद मुनी निघून जातात. कंसाला आपली चूक लक्षात येते. देवकी आनंदाने आपल्या बाळाला दूध पाजत असते, आपलं बाळ जिवंत मिळालं म्हणून. कंस परत आरडाओरडा करत जातो, पाय हातून जातो. देवकी कुठल्या स्थितीत आहे काही बघत नाही. आपण कमीत कमी दरवाजा माफ तरी करतो आणि म्हणत जातो. कंसाने काही बघितलं नाही की देवकी बाळाला दूध पाजत असते, बाळाचे छोटे पाय दिसतात. तसाच तिकडे जातो, दोन्ही पाय पकडतो आणि जवळ असलेल्या तो ओढतो बाळाला आणि त्या दगडा वापरून त्याला ठार बनवून टाकतो. पहिला अपत्य जातो, पहिलं अपत्य ठार करतो. रक्ताचे धावळ्या त्याच्या अंगावर, देवकीच्या अंगावर, वसुदेवाच्या अंगावर होतात. अतिशय वाईट. असं करत करत 6 मुलांचा बाळाचा नाश करतो. विचार करा, त्याने 6 बालकांना ठार केलं. आता त्याने केलेलं पाप किती होतं? कंस हा पराक्रमी, शूर, तपस्वी, इतकाच मोठा राजा होता. त्यामुळे त्याला मारण्यासाठी पाप देखील तेवढंच वजनाचं व्हावं म्हणून 6 बालकांचा हत्या करून घेणं ही परमेश्वराची रणनीती होती. आता त्याने पापाची गणना कशी? शतमारिता मस्तक एका अजाच्या पापाचं, शतमारता अजक एक वृषभ हत्या पापाचं, एक शतमारता वृषभ एक ब्राह्मण हत्या पापाचं आणि शतमारता ब्राह्मण एक बालक हत्या पापाचं. जर तुम्ही 100 डास मारले एका बकराच्या हत्या केल्याचं पाप लागते. तुम्ही 100 बकरे मारले तर तुम्हाला एका बैलाच्या हत्याचं पाप लागते. तुम्ही 100 बैल मारले तर एका ब्राह्मण हत्येचा पाप लागतो. तुम्ही 100 ब्राह्मण मारले तर तुम्हाला एका गर्भकाचा म्हणजे नवजात बालकाच्या हत्येचा पाप लागते. कंसाने 6 बालकांची हत्या केली होती. किती मोठं पाप केलं झालं, पाप झालं होतं. आता अशा प्रकारे पृथ्वीवर पाप भरपूर वाढलं. हे पाहून भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेण्याचे ठरवले. अवतार घ्यायची वेळ आली की भगवान विष्णूंना आपल्या जवळचा सहकारी शेषनाग
त्यांची आठवण येते. त्यांनी शेषनागाला बोलावलेलं होणार आहे. अनंतासी म्हणे अनंत सदा अवतार घेऊ त्वरित हरिदृष्टांत निष्पाद संत लक्ष लक्ष्मी. हे भगवान विष्णू म्हणजे अनंत आणि ते आपल्या सहकार्याला अनंताची उपमा देतात. जेव्हा आपल्याला एखाद्याकडनं जोड आणि काम करून येत असेल तर आपण त्यांची बरोबर करतो. लहान बाळांना खाऊन घ्यायचं असेल तर त्याला दादा बाबा करतो, त्याचं कौतुक करतो. तसं भगवान विष्णूंनी शेषनागाचं कौतुक केलं. का कौतुक केलं तर आदल्या जन्मामध्ये भगवान राम हे विष्णूचे अवतार होते आणि लक्ष्मण शेषाचा अवतार. भगवान विष्णू शेषाला म्हणतात चला यावेळेस आपल्याला अवतार घ्यायचं वेळ आलेला आहे, जाऊया अवतार घ्यायला. शेष म्हणतात नको मी काय अवतार घेणार नाही, तुम्ही तुमच्या भक्तांचं काम तुम्हीच करा, ती सेवा तुम्हीच करा. तुमच्या भक्तांच्या सेवेसाठी मला यातना होता. राम जन्मामध्ये वनवन फिरलो अजून माझे पाय दुखतात. मी माझ्या तुमच्या लक्ष्मीसोबत तशीच लक्ष्मीची सेवा करीन, ही सेवा करीन, त्यात मला जास्त पुण्य मिळेल. परंतु शेष बरोबर असल्याशिवाय तुमचं कार्य अशक्य होतं. म्हणून ते बरोबर पाहिजेत म्हणून भगवान करता समाधान करतात. विष्णू म्हणतात मागच्या जन्मामध्ये मी प्रभुराम मोठा भाऊ होतो, ज्यावेळेस तू मोठा भाऊ, मी लहान भाऊ होतो. तू पहिला जन्म घे, मी दुसरा जन्म घेतो, तू 7वा जन्म घे, मी 8वा जन्म घेतो. बोला करता समजतो. शेष तयार म्हणतात तर पुढे जन्म घ्यायचा देवकीच्या पोटी. लगेच उभे राहिलेले शेष खाली बसतात. वेड्या काय कौस्तुभ नाचून मारतो म्हणजे इथे पण पहिल्या मला येत ना, मी येणार नाही, तू ना तुझे भक्त काय करायचं ते कर, मला यायचं नाही. मग शेवटी भगवान विष्णू पुढची रणनीती त्याला समजून सांगतात. बोला करता भगवान शेष देवकीच्या उभी जन्माला येतात. गर्भ होतो, 7वा गर्भ होतात. 7वा गर्भ होतात देवकीला डोहाळे लागतात, दंड ठोकावे लागते, मांड्या ठोकावे लागते. परंतु 7वा महिना होताच तो देवकीचा 7वा गर्भ त्याच्यामुळे गळतो. तो गळतो आणि रोहिणीच्या उतरी जातो. वसुदेवाची दुसरी पत्नी मथुरेमध्ये जी रोहिणी असते ती तिच्या उतरी जातो. अचानकपणे 7व्या महिन्याचा गर्भ पोटात आल्यामुळे रोहिणी घाबरते. आकाशवाणी होते रोहिणी घाबरू नकोस, हा देवकीचाच गर्भ आहे जो कृष्ण जन्मामध्ये बलराम होतो. हा देवकीचाच गर्भ आहे, काढू नकोस, तुझ्यावर मोठी जबाबदारी सांभाळ. गर्भ गळाल्याची बातमी कंसाला समजते. सैनिकांकडनं लगेच समजतात 7वा गर्भ गळाला, बाळ जन्माला आला नाही. कंस मोठ्या मोठ्याने असू लागतो. 8वा काय जन्माला आहे तो 7व्याच जन्माला नाही आला. घाबरला, देव पण मला घाबरला असं म्हणून मोठ्या मोठ्याने असू लागतो. थोड्या वेळ असतो आणि लगेच त्याला 8व्याची आठवण होते. अरे बापरे आता 8वा जन्माला येणार. लगेच घाबरतो, खूप विचार करू लागतो, हे जरा घालू लागतो, सतत पाहू लागतो. कालांतराने देवकीला 8वा गर्भवती होती. 8व्या गर्भाच्या वेळेस कंस विचारतो देवकी तुला काय वाटते आता. तो म्हणतो देवकी म्हणते अरे मला आठव्याने व्यापीला दिशा जाई, दिसे तो पायी अंतरी, कोण त्याचा योग तो पायी, वणीचा मागाशी पार नाही. हे भगवंता मला आता कोणाचीच भीती वाटत नाही. कंस काय त्याच्यासारखे शेकडो राक्षस आले तरी मी घाबरणार नाही. माझ्या गर्भामध्ये प्रत्यक्ष भगवान आहेत असे म्हणून दंड ठोकत लागते, मांड्या ठोकत लागते आणि म्हणते सैनिकांना सांगते बोलाव तुझ्या कंसाला, मी त्याला ठार मारणार आहे, त्याला ठार मारणार गर्भ माझ्या पुढे जन्माला येणार आहे. कंसाला फार कंस घाबरू लागतो, दचकतो. तो आपल्या राजवाड्यात फिरू लागतो. खांबाजवळ जाऊन उभा राहतो, खांबाला हात करतो, खांब अष्टकोनी असतो, हात मोजतो. बापरे अष्टकोनी काम. लगेच राजवाड्याचा बाहेर निघायला लागतो. राजवाड्याच्या पायऱ्या फिरतो. 8 पायऱ्या असतात. दासीना बोलवतो सेवेसाठी लगेच या. 8 दासी धावत येतात. सगळीकडे 8 दिसतात. जाऊन दे ह्या सगळ्या व्याप नको, जरा बाहेर फिरून येतो. रथामध्ये बसतो, रथाला घोडे असतात ते पण 8 दिसतात. सगळे 8 सगळे दिसू लागतात. कंस खूप घाबरतो. त्याला आता कळून चुकते की आता आपल्याला आपला मृत्यू लवकरच येणार. वसुदेव म्हणे देव करोपती, म्हणे तुझी चिंता न वाढ चित्ती, 8व्याची कैसी गती होईल तिनं काही काम. एकदा सहज म्हणून वसुदेवाने देवकीला विचारले 8व्याच्या वेळी तुला भीती नाही का वाटत. त्यावेळेस कालबुद्ध झाले. देवकी म्हणाली आता मला कंसाला ठार मारायचंय, मी कशाला घाबरणार. एवढ्यात 8वा महिना देवकीचा 9वा महिना पूर्ण होतो. 10वा महिना सुरू होतात. विमानांची जाळी नवी दाटी, अमर हर्षे वर्षती सुमनसृष्टी, विधी प्रमुख दृष्टी कुटी, बंदिशाय पावले देवकी पोटी. अशा प्रकारे
ज्या शिवरात्री प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू यांनी 8वा अवतार घेतला ती होती रात्र श्रावण मासी वर्षार्ध कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार रोहिणी नक्षत्र मध्यरात्री भगवान श्री विष्णू कृष्ण रूपाने देवीच्या पुढे उतरतात. बोला गोपाल कृष्ण की जय, संशोधनाय की जय, जगसंतमंगल की जय. गोविंदम गोकुलानंदम गोपालम गोपीवल्लभम गोवर्धनं धीरं संवन्दे गोपीवीरं नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं नृसिंहनाथनाथं च संवन्दे नरकात्रं ईशाम्बरं पद्मनाभं पद्मनाभं मुषितं पवित्रं परमानन्दं संवन्दे परमेश्वरं वसुदेवसुतं देवो कंसचाणूरमण्डलं देवकी परमानन्दं वन्दे विष्णुं जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतविनाशाय गोविंदाय नमो नमः. अशा प्रकारे भगवंताचा 8वा अवतार झाला आहे. अच्युतं केशवं